तुटलेली लव्ह स्टोरी भाग 7 अंतिम. आईचा शेवटचा डाव आणि प्रेमाचा कठीण निर्णय. घरात अजूनही कालच्या वादाची छाया होती. रोहनने आईसमोर पहिल्यांदाच ठामपणे उभं राहत सानिकाचा हात धरला होता. पण मधुराताई इतक्या सहज हार मानणाऱ्या नव्हत्या. त्यांच्या मनात अजून एक शेवटचा डाव तयार होत होता. सकाळी सानिका स्वयंपाकघरात नाश्ता करत होती. रोहन मागून आला. गुड मॉर्निंग. सानिका हलकसं हसली. आज इतक्या खुशीत का? रोहन तिच्या जवळ येत म्हणाला. कारण आज मी पहिल्यांदा माझ्यासाठी जगलो. ती लाजली. म्हणजे म्हणजे आज मी माझ्या बायकोसाठी आईलाही विरोध केला. सानिका त्याच्याकडे भावूक नजरेने पाहू लागली. रोहन, माझ्यासाठी इतकं का करतोस? तो हलकसं हसला. कारण मी तुला प्रेम करतो. हे शब्द ऐकताच सानिकाच्या डोळ्यात पाणी आलं. ती त्याच्या मिठीत शिरली. मलाही आता तुझ्याशिवाय काहीच दिसत नाही. दोघं पहिल्यांदाच मनाने पूर्ण जवळ आले होते. पण दरवाजाजवळ मधुराताई उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर राग आणि वेदना दोन्ही होत्या. माझा मुलगा माझ्यापासून दूर जातोय. त्यांनी ठरवलं आज शेवटचा निर्णय घ्यायचाच. दुपारी रोहन ऑफिसला निघाला. मधुराताईंनी अचानक छातीवर हात ठेवला. रोहन, तो घाबरला. आई, त्या खाली बसल्या. सानिका धावत आली. आई, काय झालं? मधुराताई वेदनेने म्हणाल्या. मला श्वास. रोहन घाबरून त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. हॉस्पिटल. डॉक्टर तपासून बाहेर आले. टेन्शनमुळे बीपी खूप वाढलाय. त्यांना शांत ठेवा. रोहन हादरला. तो आईजवळ गेला. मधुराताईंच्या डोळ्यात अश्रू होते. रोहन, हो आई, मी तुला गमावते. रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. आई, असं का बोलतेस? त्या सानिकाकडे पाहत म्हणाल्या. ही मुलगी आल्यापासून तू माझ्यापासून दूर गेलास. सानिका स्तब्ध झाली. आई, त्या रडत म्हणाल्या. माझा मुलगा मला परत हवा आहे. रोहन गोंधळला. एका बाजूला आई, दुसऱ्या बाजूला पत्नी. सानिकाच्या डोळ्यात वेदना भरली. ती शांतपणे म्हणाली. रोहन, तुझ्या आईला तुझी गरज आहे. तो तिच्याकडे पाहत राहिला. मग तू? ती हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली. मी नेहमी स्वतःला सावरले. रोहनला काहीच समजत नव्हतं. दुसऱ्या बाजूला अनिकेत घरी बसला होता. काव्याचे शब्द आठवत होते. जा, तुझं प्रेम पूर्ण कर. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. अननोन नंबर. हॅलो. समोरून आवाज आला. मी रोहन बोलतोय. अनिकेत स्तब्ध झाला. रोहन, मला तुला भेटायचं आहे. अनिकेतच्या छातीत धडधड वाढली. का? रोहन शांतपणे म्हणाला. कारण आपल्या दोघांच्या आयुष्याचा निर्णय आता तुझ्या हातात आहे. अनिकेत निशब्द झाला. रोहन अनिकेतला काय सांगणार? सानिका पुन्हा प्रेम आणि कर्तव्याच्या वळणावर उभी राहणार? मधुराताईंचा आजार खरा की नवा डाव? त्यागाचा निर्णय आणि आयुष्य बदलवणारा धक्का. रात्रीचं शहर शांत होतं. पण 3 हृदयांमध्ये वादळ उसळत होतं. रोहनने अनिकेतला फोन केला होता. आपल्या दोघांच्या आयुष्याचा निर्णय आता तुझ्या हातात आहे. हे शब्द अनिकेतच्या मनात सतत घुमत होते. तो ठरलेल्या ठिकाणी पोहोचला. एक शांत कॅफे. खिडकीजवळ रोहन बसलेला होता. चेहरा थकलेला, डोळ्यात चिंता, मनात हजार प्रश्न. अनिकेत त्याच्यासमोर येऊन बसला. काही क्षण दोघेही शांत. शेवटी अनिकेत म्हणाला, का बोलवलंस? रोहनने खोल श्वास घेतला. सानिकासाठी. हे नाव ऐकताच अनिकेतचं हृदय धडधडलं. ती ठीक आहे ना? रोहन हलकसा हसला. तिची काळजी अजूनही घेतोस? अनिकेत शांत झाला. रोहन पुढे म्हणाला. मी थेट बोलतो. मी तिला प्रेम करतो. पण ती ज्या नजरेने अजूनही तुला आठवते तशी नजर माझ्यासाठी कधीच नव्हती. अनिकेत स्तब्ध झाला. रोहन, नाही, मला पूर्ण बोलू दे. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. मी तिच्यासाठी खूप प्रयत्न केले. तिला समजून घेतलं, तिला जपलं. पण प्रेम जबरदस्तीने मिळत नाही. अनिकेत काही बोलू शकत नव्हता. रोहनने थरथरत्या आवाजात म्हटलं. जर ती आजही तुझ्यावर प्रेम करत असेल तर तू तिला घेऊन जा. अनिकेत दचकला. काय? हो, मी तिच्या आयुष्यात अडथळा बनून राहू इच्छित नाही. हे ऐकून अनिकेतच्या डोळ्यात वेदना भरली. तू वेडा झालायस का? रोहन हसला. प्रेम माणसाला वेडा बनवतंच. मी तिला गमावेन, पण रोज तिला तुटताना पाहू शकत नाही. अनिकेत उठून उभा राहिला. बस, सानिका कोणाची वस्तू नाही की तू मला देतोयस. रोहन ही उभा राहिला. माहितीये, म्हणूनच तुला बोलावलंय. तिचा निर्णय ती घेईल. पण तू जर अजूनही तिच्यावर प्रेम करत असशील तर मागे हटू नकोस. दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले. 2 पुरुष, दोघांच्याही मनात तिच्यासाठी खरं प्रेम. दुसऱ्या बाजूला हॉस्पिटलमध्ये सानिका मधुराताईंच्या बाजूला बसली होती. मधुराताई शांत होत्या. अचानक त्यांनी सानिकाचा हात धरला. मला माफ कर. सानिका दचकली. आई. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. मी तुला खूप त्रास दिला. सानिका निशब्द झाली. माझी भीती होती माझा मुलगा माझ्यापासून दूर जाईल.
त्या पुढे म्हणाल्या, पण मी चुकीच्या मार्गाने वागले. सानिकाच्या डोळ्यातही पाणी आलं. आई, असं बोलू नका. मधुराताईंनी तिचा हात घट्ट धरला. जर तुला खरंच माझ्या मुलावर प्रेम असेल तर त्याला कधीच सोडू नकोस. सानिका हादरली. पहिल्यांदाच मधुराताईंनी तिला स्वीकारल्यासारखं वाटलं. दुसऱ्या बाजूला कॅफेबाहेर अनिकेत आणि रोहन निघत होते. रोहन म्हणाला, उद्या सकाळी तिच्यासमोर आपण दोघं असू. अनिकेत गोंधळला. का? कारण उद्या ती स्वतः ठरवेल तिचं खरं प्रेम कोण आहे. अनिकेतच्या छातीत धडधड वाढली. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात सानिका उभी होती. तिच्यासमोर रोहन आणि दार उघडलं. अनिकेत आत आला. सानिकाच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. अनिकेत, ती हादरली. तिने रोहनकडे पाहिलं. हे काय आहे? रोहन शांतपणे म्हणाला, आज तू तुझं आयुष्य निवडणार आहेस. सानिका पूर्णपणे तुटली. तुम्ही दोघं वेडे झाला आहात का? तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी खेळणं आहे का? घरात भयानक शांतता पसरली. तेवढ्यात मधुराताई रूममधून बाहेर आल्या. हो, आज निर्णय होऊ दे. सानिका त्यांच्याकडे वळली. आई, त्या कठोर आवाजात म्हणाल्या, आज समजेल तू खरंच कोणाची आहेस. सानिका हादरली. तिला कळलं ही परीक्षा होती, नात्यांची, प्रेमाची आणि तिच्या अस्तित्वाची. सानिका कोणाची निवड करणार? रोहनचा त्याग व्यर्थ जाईल का? अनिकेत पुन्हा तिच्या आयुष्यात येईल का? निर्णय ज्याने सर्वांचे डोळे उघडले. घरात तणावाचं वातावरण होतं. सानिका मधोमध उभी होती. एका बाजूला रोहन, दुसऱ्या बाजूला अनिकेत आणि समोर मधुराताई. आज जणू तिच्या आयुष्याचा न्यायनिवाडा होणार होता. सानिकाच्या डोळ्यात राग, वेदना आणि अपमान भरला होता. बस, तिचा आवाज घरभर घुमला. सगळे स्तब्ध झाले. पुरे झालं आता. ती रोहनकडे पाहत म्हणाली, तू मला प्रेम करतोस म्हणतोस, मग माझ्या मनाचा असा बाजार का मांडलास? रोहन निशब्द झाला. ती अनिकेतकडे वळली. आणि तू, ज्याने मला एकदा सोडलं, तो पुन्हा का आलास? अनिकेतच्या डोळ्यात अपराधीपणा भरला. सानिका मधुरताईंकडे पाहत म्हणाली, आणि आई, तुम्हाला वाटतं मी वस्तू आहे जिला कोणाकडेही ढकलता येईल? घरात शांतता पसरली. सानिकाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आजपर्यंत मी सगळ्यांसाठी जगले. कधी आई वडिलांसाठी, कधी समाजासाठी, कधी प्रेमासाठी, कधी लग्नासाठी. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, पण आज मी पहिल्यांदा स्वतःसाठी निर्णय घेणार आहे. रोहनच्या छातीत तडतड वाढली. अनिकेतचे हात थरथरत होते. सानिका काही क्षण शांत राहिली. तिने डोळे पुसले. मी ना अनिकेत सोबत जाणार? अनिकेत हादरला. आणि ना रोहन सोबत जाणार. सगळे स्तब्ध. काय? रोहन ओरडला. सानिका ठाम आवाजात म्हणाली, हो, मी कोणाची बक्षीस नाही, कोणाची जबाबदारी नाही, कोणाची दया नाही. मी स्वतःची आहे. मधुराताईंच्या चेहऱ्यावर धक्का उमटला. सानिका पुढे म्हणाली, आज मी हे घर सोडते. रोहन धावत तिच्याजवळ आला. सानिका, प्लीज, रागात निर्णय घेऊ नकोस. ती डोळ्यात अश्रू घेऊन म्हणाली, हा रागाचा नाही, हा स्वाभिमानाचा निर्णय आहे. अनिकेत जवळ आला. मी तुला परत दुखवायला आलो नव्हतो. सानिका हसली, दुःखी हसू. मला माहिती आहे, पण तू अजूनही माझा भूतकाळ आहेस. अनिकेतचे डोळे भरले. ती रोहनकडे पाहत म्हणाली, आणि तू माझं वर्तमान होऊ शकला असतास. रोहन रडू लागला. मग मला सोडून जाऊ नकोस. सानिका थरथरत्या आवाजात म्हणाली, जे नातं सिद्ध करण्यासाठी परीक्षा घ्यावी लागते ते नातं आधीच कमजोर असतं. हे ऐकून रोहन खाली बसला. सानिकाने आपली बॅग उचलली. मधुरताई पहिल्यांदा तिच्यासमोर आल्या. मला माफ कर, सानिका शांतपणे म्हणाली. माफ केलं, पण विसरणार नाही. ती दाराकडे निघाली. रोहन शेवटचं ओरडला. सानिका, ती थांबली, पण मागे वळली नाही. मी वाट पाहीन. तिने डोळे मिटले. एक अश्रू गालावरून ओघळला. यावेळी माझी वाट मी स्वतः निवडेन. आणि ती घराबाहेर निघून गेली. रोहन तुटून रडत होता. अनिकेत शांत उभा होता. मधुराताई अपराधीपणाने बसल्या होत्या. त्या दिवशी सगळ्यांनी तिला गमावलं होतं, कारण कुणीच त्याची किंमत वेळेवर ओळखली नव्हती. सानिका कुठे जाईल? रोहन तिला परत आणेल का? अनिकेत शेवटचा प्रयत्न करणार का? एकटी चाललेली वाट आणि तुटलेल्या मनांचा शोध. रात्रीचा अंधार दाटला होता. रस्त्यावर दिव्यांचा पिवळसर प्रकाश पसरला होता. पण सानिकाच्या मनात मात्र पूर्ण काळोख होता. घर सोडून ती एकटीच चालत होती. हातात छोटी बॅग, डोळ्यात अश्रू, मनात हजारो जखमा. मी बरोबर केलं का? हा प्रश्न सतत तिच्या मनात घुमत होता. ती एका बसस्टॉपवर येऊन बसली. आजूबाजूला लोक होते, पण तिला स्वतःचं अस्तित्वही रिकामं वाटत होतं. तिने फोन काढला. स्क्रीनवर 2 नावे चमकत होती, रोहन, अनिकेत. तिने काही क्षण पाहिलं आणि फोन बंद केला. आज मला कोणाची नाही, स्वतःची गरज आहे.
दुसऱ्या बाजूला घरात रोहन पूर्णपणे तुटला होता. तो अजूनही दाराजवळ बसला होता जिथून सानिका गेली होती. मधुराताई त्याच्याजवळ आल्या. रोहन, तो रागाने उठला. आज बोलू नको आई. त्या स्तब्ध झाल्या. तुला हवं होतं ना ती जावी, पहा गेली ती. मधुराताईंच्या डोळ्यात पाणी आलं. मी चूक केली, रोहन वेदनेने म्हणाला. चूक नाही, तू माझं आयुष्य तोडलंस. हे ऐकून तो घराबाहेर निघून गेला. दुसऱ्या बाजूला अनिकेत गाडीत बसला होता. सानिकाचा रडणारा चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर होता. मी पुन्हा तिच्या आयुष्यात दुःख घेऊन आलो. तेवढ्यात काव्याचा फोन आला. काय झालं? अनिकेत शांत आवाजात म्हणाला. ती गेली. कुठे माहीत नाही. काव्या काही क्षण शांत राहिली. जा शोध तिला, पण यावेळी तिला मिळवण्यासाठी नाही, तिला एकटी पडून न देण्यासाठी. अनिकेतच्या डोळ्यात चमक आली. दुसऱ्या बाजूला सानिका बसस्टॉपवर बसलेली होती. तेवढ्यात जोरात पाऊस सुरू झाला. लोक पळू लागले, पण ती तशीच बसून राहिली. हा पाऊस तरी माझ्यासोबत रडतोय. तेवढ्यात तिच्यासमोर एक छत्री थांबली. ती वर पाहते. रोहन उभा होता. डोळ्यात अश्रू, श्वास जोरात, चेहरा भिजलेला. चल घरी, सानिका शांतपणे म्हणाली. ते घर राहिलं नाही. रोहन खाली बसला. मग नवीन घर बनवू. सानिकाच्या डोळ्यात पाणी आलं. तू मला का थांबवतोयस? रोहन थरथरत्या आवाजात म्हणाला. कारण पहिल्यांदा आयुष्यात मला कोणाला गमवायची भीती वाटते. सानिका काही बोलणार इतक्यात मागून आवाज आला. सानिका. दोघे मागे वळले. अनिकेत धावत येत होता. पाऊस जोरात कोसळत होता. तिघे पुन्हा समोरासमोर उभे. सानिका स्तब्ध. तू इथे? अनिकेत दमलेल्या आवाजात म्हणाला. हो, यावेळी तुला घेऊन जाण्यासाठी नाही. तो पुढे म्हणाला. तुला पडू न देण्यासाठी आलोय. रोहन आणि अनिकेत एकमेकांकडे पाहत राहिले. दोन पुरुष, दोघांनाही तिची काळजी होती. सानिकाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. का का तुम्ही दोघं मला शांत जगू देत नाही? ती रडत उठली. मला कोणाची गरज नाही. हे बोलून ती रस्त्याकडे धावली. तेवढ्याच समोरून वेगाने ट्रक येत होता. रोहन आणि अनिकेत दोघे एकाच वेळी ओरडले. सानिका. सानिका सोबत काय होणार? रोहन आणि अनिकेत तिला वाचवतील का? ही कथा घेईल सर्वात मोठं दुःखद वळण. मृत्यूच्या दारातून आणि प्रेमाची खरी ओळख. रस्त्यावर पाऊस कोसळत होता. समोरून ट्रक वेगाने येत होता आणि सानिका रडत रस्त्याच्या मध्ये धावत होती. रोहन आणि अनिकेत दोघांनी एकाच वेळी धाव घेतली. सानिका थांब. पण ती काही ऐकण्याच्या अवस्थेत नव्हती. क्षणभरात रोहन पुढे झेपावला. त्याने सानिकाला जोरात ढकलून बाजूला केलं आणि पुढच्याच क्षणी थाड. ट्रकचा धक्का रोहनला बसला. तो हवेत उडून दूर जाऊन पडला. रोहन. सानिकाच्या किंकाळीने रस्ता हादरला. अनिकेत धावत रोहनकडे गेला. रक्त वाहत होतं. पाऊस ते रक्त धुवत होता. सानिका रांगत त्याच्याजवळ आली. रोहन, डोळे उघड प्लीज. रोहन कसाबसा हसला. तू सुरक्षित आहेस ना? सानिका जोरात रडू लागली. मी तुला जाऊ देणार नाही, रोहन थरथरत्या आवाजात म्हणाला. आज पहिल्यांदा तू माझ्यासाठी रडतेस. अनिकेतने ताबडतोब ॲम्ब्युलन्सला फोन केला. रोहन, बोलत रहा. रोहनने अनिकेतकडे पाहिलं. तिला सांभाळ. अनिकेतच्या डोळ्यात पाणी आलं. गप्प बस, काही होणार नाही तुला. हॉस्पिटल, डॉक्टर रोहनला आत घेऊन गेले. सानिका बाहेर पूर्ण तुटलेली बसली होती. हे माझ्यामुळं झालं. अनिकेत तिच्या जवळ बसला. नाही, आज त्याने प्रेम सिद्ध केलं. सानिका रडत म्हणाली. मी त्याचं प्रेम उशिरा ओळखलं. अनिकेत शांतपणे म्हणाला. कधी कधी खरं प्रेम ओरडत नाही, ते फक्त वाचवतं. हे ऐकून सानिका पूर्ण कोसळली. मी त्याला गमावलं तर मी स्वतःला कधी माफ करणार नाही. दुसऱ्या बाजूला मधुराताई हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या. माझा मुलगा कुठे आहे? सानिकाला पाहताच त्या थबकल्या. सानिका त्यांच्या पायावर पडली. आई, मला माफ करा. रोहन माझ्यामुळे. मधुराताईंच्या डोळ्यातून अश्रू आले. त्यांनी तिला उठवलं. नाही बाळा, आज माझा मुलगा तुझ्यासाठी मरायला गेला, म्हणजे तूच त्याचं खरं प्रेम आहेस. सानिका स्तब्ध झाली. पहिल्यांदाच मधुराताईंनी तिला मिठी मारली. दोघीही रडत होत्या. काही वेळानंतर डॉक्टर बाहेर आले. सगळे धावत त्यांच्याजवळ गेले. डॉक्टर, रोहन कसा आहे? डॉक्टर गंभीर चेहऱ्याने म्हणाले. धक्का खूप जोरात बसलाय. सानिकाचा श्वास अडकला. आम्ही प्रयत्न करतोय, पण पुढचे 24 तास खूप महत्त्वाचे आहेत. सानिकाच्या पायाखालची जमीन सरकली. ती आयसीयूच्या काचेसमोर उभी राहिली. रोहन आत बेशुद्ध पडला होता. तिने काचेवर हात ठेवला. रोहन, तू उठलास तर मी तुला आयुष्यभर सोडणार नाही. अनिकेत दूर उभा सगळं पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर वेदना पण शांतता होती. त्याला समजलं होतं सानिकाचं खरं प्रेम कोण आहे. तो हलकसा हसला. यावेळी मी उशिरा नाही आलो, फक्त योग्य सत्य पाहायला आलो. रोहन वाचेल का?
सानिका त्याच्यावरचं प्रेम कबूल करेल का आणि अनिकेत कायमचा दूर जाईल का? तुटलेल्या प्रेमाचा सुंदर शेवट. रात्रीचं हॉस्पिटल शांत होतं, पण त्या शांततेत अनेक प्रार्थना दडल्या होत्या. सानिका आयसीयूच्या बाहेर बसली होती. डोळे रडून सुजलेले, हात जोडलेले, ओठांवर फक्त एकच नाव, रोहन. मधुराताई तिच्या शेजारी बसल्या होत्या. पहिल्यांदाच त्या सानिकाच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या. बाळा, काही होणार नाही त्याला. सानिका रडत म्हणाली, आई, मी त्याला खूप उशिरा समजले. मधुराताईंच्या डोळ्यात अपराधीपणा होता. नाही, चूक माझी होती. मी तुमच्या दोघांच्या मध्ये भिंत उभी केली. सानिकाने त्यांचा हात धरला. आता आपण त्याला परत आणू. दुसऱ्या बाजूला अनिकेत हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर शांत वेदना होती. काव्या त्याच्या जवळ आली. तू ठीक आहेस का? अनिकेत हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला, आज पहिल्यांदा मी तिला खरंच गमावलं. काव्या शांतपणे म्हणाली, नाही, आज तू तिला मुक्त केलंस. अनिकेत तिच्याकडे पाहत राहिला. आणि तू? काव्या हसली, मी अजून इथेच आहे. अनिकेतच्या डोळ्यात हलकी चमक आली. सकाळी डॉक्टर बाहेर आले. पेशंट शुद्धीवर आलेत. सानिका धावत आत गेली. रोहन बेडवर पडला होता. हाताला सलाईन, शरीरावर जखमा, पण चेहऱ्यावर हलकंसं हसू. इतकं रडलीस? सानिकाने जोरात रडत त्याचा हात धरला. गप्प बस, पुन्हा असं केलंस तर मारेल तुला. रोहन हलकंसं हसला. मग म्हणजे तुला माझी काळजी आहे? सानिका त्याच्या हातावर डोकं ठेवत म्हणाली, काळजी नाही. तो हसला. मग? ती डोळ्यात पाणी घेऊन म्हणाली, माझं तुझ्यावर प्रेम आहे. रोहन स्तब्ध झाला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. पुन्हा बोल. आय लव्ह यू रोहन. रोहनने तिचा हात घट्ट पकडला. मी या दिवसासाठी जगलो. दरवाजाजवळ मधुराताई उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. माझ्या मुलाला खरं प्रेम मिळालं. त्या आत आल्या. सानिका, ती उभी राहिली. मधुराताईंनी तिच्या कपाळावर हात ठेवला. आजपासून तू फक्त सून नाही, माझी मुलगी आहेस. सानिका रडत त्यांच्या मिठीत शिरली. काही महिन्यांनी घरात आनंदाचं वातावरण होतं. रोहन पूर्ण बरा झाला होता. सानिका आणि रोहनचं नातं आता प्रेमाने भरलं होतं. मधुराताई बदलल्या होत्या. दुसऱ्या बाजूला अनिकेत आणि काव्या एका छोट्या कॅफेत बसले होते. काव्या म्हणाली, तर मग आता मला चान्स आहे. अनिकेत हसला. लेट एंट्री आहेस, पण स्ट्रॉंग प्लेयर आहेस. दोघं हसू लागले. शेवटचा सीन. सानिका गच्चीवर उभी होती. रोहन मागून आला. काय विचार करतेस? ती हसली. तुटलेली लव्ह स्टोरी सुंदर शेवटाला आली. रोहन तिच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाला, कधी कधी तुटलेलं प्रेमच खरं प्रेम शिकवतं. दोघं आकाशाकडे पाहत उभे राहिले. चंद्रप्रकाशात नवीन आयुष्य सुरू झालं होतं. समाप्त. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद.